श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्याला लाखो भाविकांची मांदी आडी। देशभरातून लाखो भाविक आणि 1,500 पेक्षा अधिक भजनी दिंड्या संतनगरी सेगावमध्ये दाखल। श्री संत गजानन महाराज यांचा आज 148वा प्रकट दिन आहे आणि याच प्रकट दिनाच्या निमित्ताने बुलढाण्याच्या संतनगरी सेगावमध्ये लाखो भाविकांची मांदी याडी पाहायला मिळत आहे। 1,500 पेक्षा अधिक दिंड्या शेगावमध्ये दाखल झालेल्या आहेत। तर अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे। काय तुमचं नाव आहे, किती वर्षापासून या ठिकाणी येताय, काय भाव आहे? माझं नाव आहे निलिमा हुराडे आणि मला आठवते किती वर्ष झाले, पण जेव्हापासून मला समजते, माझे पप्पा पण गजानन महाराजचे भक्त आहे, मी पण आहे आणि माझी मुलं पण आहे आणि आम्ही पैदलवारी आलेलो आहे अकोल्यावरून। सांगडं काही नाही आहे, एक आपलेपण आहे महाराजांबद्दल आणि मी त्यांना मामा मानते, कारण मला मामा नाही आहे। मी गजानन महाराजला महाराज तर मानतेच, पण एक आपलं म्हणून एक नातं आहे महाराजांसोबत माझं। मी दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये खास सुट्ट्यामध्ये मामाच्या घरी येत असते। जय गजानन माऊली। नमस्कार, माझं नाव स्मिता बहिरमवार। आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी आहोत। आम्हाला इथे दर्शनाला येऊन मागील 5 वर्षापासून आम्ही इथे दर्शनासाठी येतोय आणि प्रकट दिनाच्या दिवशी खरं म्हणजे भाविक भक्तांना इथे येऊन खूप आनंद मिळतो, दर्शन होतो, श्रींचा आशीर्वाद लाभतो आणि हे सगळं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आशीर्वाद आम्हाला मिळतो, आम्हाला श्रींचं खूप धन्यवाद मानावंसं वाटतंय। आज श्रीच्या प्रगट दिनानिमित्त महाराष्ट्रातून आलेल्या सर्व प्रथमतः भाविक भक्तांचे खूप आभार मानतो। आम्ही आज जवळपास आजचा 10वा दिवस आहे। उंचगाव बुद्रुक तालुका हातगाव जिल्हा नांदेड इथून आमच्या गावातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप थाटामाटामध्ये पैदल पायी दिंडी यात्रेमध्ये आम्ही सहभागी होऊन आज श्रीच्या दर्शनासाठी आलेले आहोत। आम्ही नांदेड जिल्ह्याहून आलेले आहेत।